मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव में आपका खैर मकदम है। जवळजवळ 70 वर्ष स्वातंत्र्याला मिळून स्वातंत्र्य झाली। माझे सहकारी आमदार आज देखील अनेक समस्या आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत। महानगरपालिकेचे अध्यक्ष मराठवाडा आज देखील पोलीस बांधवांनो दुष्काळाला हुकूम निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज देखील सीमेवरती आपले जवान शहीद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझे सहकारी आमदार आज देखील बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी, बस्तीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून लढा चालूच आहे। माझे सहकारी आमदार लोकप्रतिनिधी बाबासाहेब आंबेडकरांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या घटना दिली नसती निमित्ताने इथे गणपतीमध्ये तर रामदास कदम नावाचा आता पालकमंत्री म्हणून इथं उभा राहिला नसता, लोकप्रतिनिधी झाला नसता। आम्हाला सगळे अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, हे आम्हाला विसरता कामा नये। सगळे लोकप्रतिनिधी अनंत असे उपकार बाबासाहेबांनी आमच्यावरती केले। आजचा दिवस हा ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्यांची आज देखील आपल्या देशामध्ये जातीय दंगे होत आहेत। आज प्रजासत्ताक दिनाच्या आम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये विभागले जातोय। कधी मराठा समाज रस्त्यावरती येतोय, लोकप्रतिनिधी कधी ब्राह्मण समाज रस्त्यावरती येतोय, कधी मुस्लिम बांधव रस्त्यावरती येत आहेत, कधी जंगम बांधव रस्त्यावरती येत आहेत, कधी धनगर बांधव रस्त्यावरती येत आहेत। लोकप्रतिनिधी एक गोष्ट मी मुद्दाम आज आपल्याला सांगेन, महानगरपालिकेचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेला सांगितलं होतं पोलीस बांधवांनो महानगरपालिकेचे अध्यक्ष की पोटाला जातीचा लेबल लावलं, जे पोट खाली आहे, जे पोट रिकामं आहे, आज प्रजासत्ताक कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्या धर्माचा असू दे, ते पण भरलं पाहिजे। पोटाला जातीचं लेबल लावलं का तीच भाषा आज केली की आमच्या रक्ताभासाची माणसं आहेत, माझी माणसं आहेत, माझे भाऊ आहेत। आम्ही राजकारण सोडून मग ते पक्षाचा झेंडे बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र येऊन माझे सहकारी आमदार या जी समस्या आहे दुष्काळाची हिला आम्ही सामोरं गेलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही मदतीचा हात दिला पाहिजे असं मला वाटतंय। बांधवांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। असं म्हणणारे जवानांचं परिसंचालन अतिशय शिस्तबद्ध रीतीने सुरू झालेलं आहे। एक एक टुकड़ी कदम कदम बढ़ाते जाए। काळाच्या जबड्यात घालून हात मोजतो जात ही आमची पहा चाळूनी पाने इतिहासाची असे म्हणून मोठ्या हिमतीने नेलेल्या छातीने भारतीय जनतेचे परेड कमांडर हमारे अश्विनी सिन्हा परिवेक्षाधीन पुलिस उपाधीक्षक नांदेड, केंद्रीय राखीव पोलीस दल मुख्य सीआरपीएफ याचे प्लॅटून कमांडर समीर ढाका, पोलीस सुपरनंबरी सचिन शिंदे 28 डिसेंबर 1949 ला सीआरपीएफ अधिनियम कार्यरत आहे। राज्य पोलीस सुपरनंबरी एचवी सवंकर, ग्रुप 12 सशस्त्र पोलीस पथक URP नांदेड याचे प्लॅटून कमांडर एसएम दळवे, पोलीस उपनिरीक्षक QIT की दहशतवाद आणि घातपात विरोधी कार्यासाठी ही टीम सदैव तयार असते। यानंतर सशस्त्र पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड याचे प्लॅटून कमांडर SM सोनवणे, परिनिरीक्षक 3 पोलीस उपनिरीक्षक सुपरनंबरी गणेश, सशस्त्र महिला पोलीस पथक पोलीस मुख्यालय नांदेड याचे प्लॅटून कमांडर श्रीमती SD जाधव, परिवेक्षाधीन पोलीस प्लॅटून कमांडर TY चित्तेवार, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन कंधार आणि सुपरनंबरी श्री DC गाडे, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन, सशस्त्र पोलीस पथक नांदेड शहर श्री VP सूर्यवंशी, परिवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन इस्मारा आणि सुपरनंबरी शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणे तसेच गुन्ह्यांचा तपास करणे, नाईट गस्त घालणे हे
दलाचं कार्य आहे. सशस्त्र पोलीस पथक भोकर विभाग याचे प्लॅटून कमांडर एस के वाघमारे नगर नांदेड. पुरुष गृहरक्षक दल पथक नांदेड याचे प्लॅटून कमांडर कपिल सिंग चरण सिंग पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून ते पुरुष गृहरक्षक दल काम करत असते. शहर वाहतूक शाखा नांदेडचं पथक याचे प्लॅटून कमांडर यशवंत ठोकरे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक शिवाजीनगर. ऊन पाऊस वारा यामध्ये स्वतःची तमा न करता वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याचं कार्य या शहर वाहतूक शाखेचं होतं. यानंतर महिला गृहरक्षक दल पथक नांदेड याच्या प्लॅटून कमांडर आहेत तारा ठाकूर आणि सुपर्णमरी आहेत शेखर पिटले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला गृहरक्षक दल काम करतात. सण उत्सव अग्निशमन अधिकारी महानगरपालिका नांदेड अग्नी आणि पाणी यापासून नागरिकांचं रक्षण करण्याचं कार्य अग्निशमन दलामार्फत केलं जातं. एनसीसी पथक सायन्स महाविद्यालय नांदेड त्याची लिडिंग करतो चिरंजीव मोहित भगवान येवले. असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवांसाठी मुलाचं कार्य करणारे हे विद्यार्थी सेवा संघटन आहे. 26 नोव्हेंबर 1946 पासून हे देशामध्ये कार्यान्वित आहे. त्यानंतर चक्रवर्ती अशोक विद्यालय तळसा तालुका हातगावचे हे गाईड हे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे. 29,500 एवढे विद्यार्थी याचे सभासद आहेत करतात. प्रथमेश शामराव कल्याणकर स्काउट अँड गाईड देशात विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास होणे शिस्त लागणे आणि विद्यार्थ्यांना देशाप्रती स्वाभिमान वाटणे यासाठी हे स्काउट गाईड श्री दत्त हायस्कूल तळणीचा हा चमू या चमूचं लिडिंग करतो नेतृत्व करतो शंतनू शिंदे. यानंतरचं पथक आहे डॉग स्क्वॉड युनिट नांदेड. अतिशय महत्वाचा तपास करण्यासाठी स्मेल सेन्सनी गंधाच्या माध्यमातून बॉम्ब शोधक व नाशक पथक अजूनही आपण विसरू नाही. 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी पेटून हे पथक काम करत असतं. मार्च व्हॅन QRT याचे प्लॅटून कमांडर आहेत सय्यद सत्तार. कमांडर सय्यद सत्तार. वज्रवाहन अतिशय मोलाचं कार्य या अग्निशमन दलामार्फत करण्यात येतं. राज्याची इमर्जन्सी मेडिकल सेवा आहे. 26 जानेवारी 2016 घटनास्थळी पोहोचते. या सेवेने लाखोंच्या यासाठी काम करणारा